नांदेड़ के बस स्टैंड के करीब वाक़ दत्त कृपा हार्ट केयर EECP सेंटर से कई अफराद सेहतमंद हो रहे हैं। नांदेड़ वाघाला म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के चीफ एग्जीक्यूटिव इंजीनियर संगरत्न सोनसोड़े को मई महीने में हार्ट अटैक आया था। एंजियोग्राफी करने पर 2 ब्लॉकेज निकले। एक बड़ा ब्लॉकेज होने के सबब डॉक्टरों ने इन्हें एंजियोप्लास्टी कराने का मशवरा दिया था, लेकिन संगरत्न सोनसोड़े ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की। इन्हें EECP और चेलिशन थेरेपी के बारे में मालूम हुआ, जिसके बाद इन्होंने इलाज शुरू किया, जिसके बाद इनके दिल की पंपिंग की सलाहियत 50% तक बढ़ गई। सीने का दर्द और सांस की तकलीफ बिल्कुल कम हो गई और 4 से 5 किलो वजन भी कम हो गया है। सर, माझं नाव संगरत्न गणपतराव सोनसळे। मी महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे। 2 मे 2024 रोजी मला सकाळी अचानक 5:30 वाजता छातीमध्ये दुखायला लागलं। छातीमध्ये वेदना होत असल्यामुळं मी तात्काळ लोटस दवाखान्यामध्ये गेलो। त्या लोटस दवाखान्यामध्ये एंजियोग्राफी केली आणि 2 ब्लॉकेजेस आहे असं सांगितलं। लगेचच इमिडिएटली डॉक्टरनं एंजियोप्लास्टी करणं आवश्यक आहे म्हटले। त्यामुळे एका ब्लॉकेजेसमध्ये स्टेंट टाकली आणि दुसरं 60-70% होते तसंच ठेवलं। काही दिवसानंतर मी गोदावरी प्रजावाणी पेपर्समध्ये एक बातमी ऐकली की विना ऑपरेशन्स हार्टवर सर्जरी करण्यात येते आणि नेमकं पत्ता कुठला आहे असं विचारलं असता मला लगेच पत्ता आढळून आला, दत्तकृपा EECP सेंटर। मी लगेचच डॉक्टर विलास धर्माधिकारी सरांना भेटलो आणि सर असं माझे सगळे रिपोर्ट्स दाखवले। सरांनी सांगितलं काही हरकत नाही, विना ऑपरेशन तुमचे सगळे ब्लॉकेजेस, तुमचं वजन सगळं कमी होईल आणि छातीत होणाऱ्या वेदना तात्काळ कमी होतील, तुम्ही आमची ट्रीटमेंट घ्या। डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी लगेचच इथे ॲडमिट झालो। सरांनी मला 40 EECP आणि 20 सिलेशन घेण्याचा सल्ला घेतला आणि मी साधारणतः आत्तापर्यंत 15 सिलेशन्स केले आणि जवळपास 30 EECPची ट्रीटमेंट घेतली। त्यामुळं माझं वजन पण साधारणतः 4 किलोने कमी झालं आहे आणि छातीत होणारा जो त्रास आहे तो पण कमी झाला। लगेचच मी 2D इको आणि त्यानंतर ट्रेडमिल टेस्ट केली। तर पूर्वीचं हृदयाचं पंपिंग ही साधारणतः 30-35% होतं, पण ह्या ट्रीटमेंटनंतर साधारणतः आता 50%चा रिपोर्ट आलेला है आणि काही दिवसात निश्चितच तो 60% है। धन्यवाद। ट्रीटमेंट के बाद मैं तो 4 मंजिला नहीं चढ़ सकता था, लेकिन ट्रीटमेंट के बाद अभी तो मैं बिना कोई थकावट 4 मंजिले चढ़ सकता। मैं लोगों को ये सलाह दूंगा कि बिना ऑपरेशन अगर आपका छाती का ट्रीटमेंट करने का हार्ट का, तो ज़रूर आके डॉक्टर विलास धर्माधिकारी सर को मिलिए, उनसे सलाह लीजिए। EECP और चेलेशन दोनों मेथड अप्लाइए, तो खुद ब खुद आपको रिजल्ट मिल जाएगा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि EECP सेंटर नांदेड, जे की मागील 4 ते 5 वर्षापासून आपल्या नांदेड आणि परिसरातील हृदयरुग्णांवर कुठलीही चिरफाड न करता विना शस्त्रक्रिया उपचार करत आहे। तर नुकतंच दिनांक 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील ग्रेटर नोएडा या ठिकाणी हॉटेल क्राउन प्लाझा येथे इंटरनॅशनल EECP असोसिएशनची कॉन्फरन्स झाली। याच्यामध्ये साऊथ आफ्रिका, अमेरिका, चायना, त्याच्यानंतर रशिया, मलेशिया अशासारख्या युरोपियन कंट्रीमधून जे डॉक्टर आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट हे आले होते आणि या ठिकाणी ज्या हार्टचे पेशंट आहेत ज्यांना कुठलंही चिरफाड न करता EECP, चिलेशन, डिटॉक्स थेरपी, ओझोन थेरपी, त्याच्यानंतर फोटोथेरपी अशा प्रकारे विविध जे काही होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व पॅथीचा उपयोग करून आपण हार्टच्या ब्लॉकेजवर उपचार केला जातो। याच्यामध्ये पेशंट दुरुस्त करणे हा आमचा मोटो आहे। कुठल्याही पॅथीला कमी जास्त लेखणे असं न करता फक्त त्या पेशंटचं हृदय कसे चांगले होईल आणि पेशंट कसा बरा होईल हा आमचा मोटो ठेवून आम्ही इंटरनॅशनल EECP असोसिएशनशी जुडले गेलेले आहोत। तर आमचा हे विशेषता आहे की इंटरनॅशनल EECP असोसिएशनमध्ये EECP कुठल्या पेशंटवर करायची, EECP करताना कुठली काळजी घ्यायची, EECP करताना प्रेशर किती वाढवायचं, किती दिवसांनी वाढवायचं, EECPचा पिरियड किती दिवस ठेवायचा, किती तास द्यायचा, हे जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे हा इंटरनॅशनल EECP असोसिएशननी आम्हाला दिलेला आहे आणि आमचं दत्तकृपा हार्ट केअर EECP सेंटर जे आहे हे इंटरनॅशनल EECP असोसिएशनशी जोडल्या गेल्यामुळे आम्ही त्यांचा प्रोटोकॉल वापरतो आणि त्यांचं जे काही गाईडलाईन्स वापरतो त्याच्यामुळे आमच्याकडे उपचार घेणाऱ्या पेशंटचं जे सक्सेस रेट आहे 90 to 99% आमच्या सेंटरचा सक्सेस रेट आहे। तर या आमच्या कामाचा आढावा घेऊन आम्ही आमच्या पेशंटचे रिपोर्ट्स इंटरनॅशनल EECP कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केले आणि तेथे जे पूर्ण युरोपियन कंट्रीचे डॉक्टर होते, काही इंडियन डॉक्टर होते, त्यांनी हे आमच्या सगळ्या रिपोर्टचा आढावा घेतला आणि आपल्या EECP आणि चिलेशन ट्रीटमेंटमुळे 100% आपल्या पेशंटला फायदा झालेला आहे, तिथं आम्ही सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथे दत्तकृपा हार्ट केअर
सेंटरचे जो मी संचालक आहे, कन्सल्टंट आहे, माझा तिथे इंटरनॅशनल ECP असोसिएशन येथे माझा सन्मान, मोमेंटो आणि प्रेझेंट सर्टिफिकेट देऊन माझा सन्मान केला गेला. आणि ही खूप मोठी बाब आहे. मराठवाड्यातील सारख्या छोट्या ठिकाणाहून आपण एक सेंटर चालू करतो जिथे की खूप काही जास्त फॅसिलिटी नाही आहेत, नसतानासुद्धा आपण एक मराठवाड्याच्या नांदेडसारख्या ठिकाणी सेंटर सुरू केलेलं आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून आपण हृदयरुग्णांवर कुठलेही चिरफाड न करता हे ECP चिलेशनने उपचार करत आहोत. आणि या कामाची दखल घेऊन इंटरनॅशनल ECP असोसिएशनने माझा सन्मान केलेला आहे, मला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे. याबद्दल मला खूप अभिमान आहे. आणि ही गोष्ट आपल्या ग्रामीण भागापर्यंत लोकांना माहिती व्हावी, जी की लोक ब्लॉकेजमुळे घाबरलेले आहेत, ज्यांना प्लास्टिक बायपासची भीती आहे. अशा रुग्णांनी घाबरून न जाता ECP चिलेशन, ओझोन, फोटोथेरपीचा वापर करून आपले हृदय स्वस्थ ठेवावे, एवढेच मी आपणास सांगू इच्छितो.